नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण पुन्हा एकदा HR-D या विषयाची लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. याच्या आधी आपण लेक्चर अपलोड केले होते, परंतु कॉपीराईटचा इश्यू झाल्यामुळे ते लेक्चर डिलीट केले आहेत. आजपासून आपण सक्सेस अकॅडमी आणि रंजन कोळबे सरांच्या या दोन पुस्तकांचा आधार घेऊन त्या पुस्तकातील महत्त्वाचे पॉईंट एकत्र करून त्याच्या स्लाईड्स तयार केल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण आजपासून शिकवायला सुरू करणार आहोत. त्यामुळे याच्यानंतर जे लेक्चर येतील ते पूर्ण त्या स्लाईड्सच्या माध्यमातून शिकवले जातील आणि चांगल्या प्रकारच्या स्लाईड्स तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजचा पहिला टॉपिक आहे भारतातील मानव संसाधन विकास. भारतातील मानव संसाधन विकास हा टॉपिक सुरू करण्याच्या आधी आपण HR-D या विषयामध्ये कोणकोणते भाग येतात, म्हणजे कोणकोणते टॉपिक येतात. तर HR-D हा विषय दोन भागामध्ये, म्हणजे मानव संसाधन विकास म्हणजे भाग अ हा HR-D आहे, तर भाग ब हा ह्युमन राईट्स मानवी हक्क हा. तर HR-Dमध्ये 5 टॉपिक आहेत. त्यामध्ये कोणकोणते, तर भारतातील मानव संसाधन विकास, दुसरा शिक्षण, तिसरा व्यावसायिक शिक्षण, चौथा आरोग्य, पाचवा ग्रामीण विकास. आणि ह्युमन राईट्स म्हणजेच मानवी हक्कामध्ये एकूण 12 टॉपिक आहेत. ते आपण पुढच्या लेक्चर क्रमाक्रमाने अभ्यासणार आहोत. तर आज आपण भारतातील मानव संसाधन विकास या टॉपिकला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपण आधुनिक समाजात मानव संसाधन नियोजनाचे महत्त्व आणि गरज काय आहे याचा अर्थ समजून घेऊया. तर मानवी संसाधनाचे रूपांतर मानवी भांडवलात करण्याची प्रक्रिया म्हणजे मानव संसाधन विकास होय किंवा मनुष्यबळ विकास होय. मानवी संसाधनामध्ये देशातील लोकांच्या संख्येचा समावेश होतो. तर मानवी भांडवलात लोकसंख्येच्या ज्ञानाचा स्तर, हे ज्ञान प्रभावीपणे वापरण्याची क्षमता, आरोग्य, स्वच्छता यांचा समावेश होतो. मध्ये काय दिलं आहे, तर मानवी संसाधनामध्ये देशातील लोकांच्या संख्येचा म्हणजे एकूण लोक किती आहेत त्यांचा समावेश मानवी संसाधनामध्ये होतो. तर मानवी भांडवलात काय, तर त्यांच्या ज्ञानाचा स्तर, शिक्षण, कौशल्य, आरोग्य, स्वच्छता या सर्वांचा समावेश मानवी भांडवलात होतो. यावरून देशाच्या लोकसंख्येचे रूपांतर शिक्षित, प्रशिक्षित, आरोग्यवान लोकसंख्येत करण्याची प्रक्रिया म्हणजेच मनुष्यबळ विकास होईल, जेणेकरून अशा लोकसंख्येचा आर्थिक प्रक्रियेमध्ये पुरेपूर सहभाग साध्य करून घेता येईल. त्यावरून देशातील प्रत्येक व्यक्तीस आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करता येईल इतपत विकसित करणे व तशी सहाय्यभूत परिस्थिती निर्माण करणे म्हणजे मनुष्यबळ विकास होय. म्हणजे लोकांना शिक्षित, प्रशिक्षित, आरोग्यवान लोकसंख्येत कन्वर्ट करून त्यांच्या बुद्धीचा वापर देशाच्या विकासात करणे म्हणजेच मनुष्यबळ विकास होय. मनुष्यबळ म्हणजे काय? तर मनुष्यबळ विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी घ्यावयाचे निर्णय होय. यामध्ये मनुष्यबळ विकासाच्या अंतर्भूत घटकांच्या विकासाचे नियोजन केले जाते. तर मनुष्यबळ विकासाचे महत्त्व आणि गरज काय, तर आधुनिक समाजात मनुष्यबळ विकासाच्या नियोजनाचे महत्त्व व गरज पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. कोणकोणते मुद्दे, तर पहिला मुद्दा काय, तर आर्थिक वाढ करण्यासाठी मनुष्यबळ विकासाची गरज आहे. आर्थिक वाढ कशी साध्य करता येईल, तर शिक्षित, प्रशिक्षित व आरोग्यवान लोकसंख्या अर्थव्यवस्थेतील उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून संपूर्णतः समाजाला शिक्षित, प्रशिक्षित करून त्यांच्या कौशल्यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी आवश्यक असलेली आरोग्य व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. दुसरी गरज काय, तर विविध देशातील भारतासहित अनुभवजन्य पुराव्याच्या आधारावर पुढील संबंध प्रस्थापित झालेले दिसून येतात. त्यामध्ये कोणकोणते संबंध प्रस्थापित झाले, तर निरक्षर लोकसंख्या व दारिद्र्य शिकाली लोकसंख्या यांच्यात धनात्मक संबंध आढळतो. म्हणजेच ज्या देशात निरक्षर लोक जास्त आहेत तिथे गरिबीचं प्रमाण जास्त आहे किंवा दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे. तसेच स्त्री साक्षरता व जन्मदर यांच्यात ऋणात्मक संबंध आढळतो. जर यामध्ये काय दिले, तर जर स्त्री साक्षर असेल तर तिला आरोग्याच्या बाबी समजण्यास मदत होते, त्यामुळे जन्मदर घटण्यास सुद्धा त्यामार्फत मदत होते. त्यामुळे लोकसंख्येला आळा घालता येऊ शकतो. शेतकरी वर्गाची साक्षरता व कृषी उत्पादनात वृद्धी दर यांचा धनात्मक संबंध आढळतो. म्हणजे जर शेतकरी साक्षर असेल, त्याला शेतीचं ज्ञान योग्य प्रकारे माहीत असेल, तर तो त्याचं उत्पादन वाढवू शकतो. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वृद्धी दर हा धनात्मक आढळू शकतो. तिसरी गरज काय, तर मनुष्यबळ विकासाचा दारिद्र्याच्या प्रमाणाचा एकदम जवळचा संबंध आहे. दारिद्र्य हे मनुष्यबळ विकासाच्या कमतरतेचे कारण तसेच परिणाम दोन्ही आहे. जर मनुष्याच्या बळाचा विकास झाला नसेल तर तो दारिद्र्यात खितपत पडू शकतो. त्यामुळे मनुष्यबळाचा विकास होणं गरजेचं आहे. मनुष्यबळ विकासामुळे विशेषतः उच्च शिक्षणामुळे स्वतंत्र विचारसरणी, सामाजिक पुढाकार इत्यादी बाबींना प्रोत्साहन मिळून समाजात ज्ञानाची निर्मिती व प्रसार होण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण होते. पुढची गरज काय, तर मनुष्यबळ विकासाची गरज विचारांचे, दृष्टिकोनाचे आधुनिकीकरण होण्यासाठी असते. मागासलेली सामाजिक यंत्रणा आणि प्राचीन मध्ययुगीन दृष्टिकोन आर्थिक विकास घडवून आणू शकत नाही. 21वे शतक हे ज्ञानाधिष्ठित समाजाचे शतक असणार आहे. अशा समाजात ज्ञानावर, बुद्धी
शक्तीवर आधारित उद्योगांकडे उपक्रमांकडे वाटचाल होत आहे, अशी वाटचाल संपूर्ण मनुष्यबळ विकासाशिवाय शक्य होणार नाही. तसेच ज्ञानाधिष्ठित समाजात भौतिक मालमत्तांचे महत्त्व कमी होत जाते, मात्र अभौतिक मालमत्तांचे महत्त्व वाढत जाते. या अभौतिक मालमत्तांचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी मनुष्यबळ विकासाशिवाय पर्याय नाही. पुढची गरज काय तर अधिकाधिक गुंतागुंतीचे बनत असलेली आधुनिक भौतिक तंत्रज्ञानाला सुधारित विकसित तंत्रज्ञानाचे पाठबळ आवश्यक असते. त्यासाठी मनुष्यबळाची विकासाची गरज आवश्यक आहे. तर आता आपण भारतीय जनगणना हा टॉपिक अभ्यासणार आहोत. भारतीय जनगणनेमध्ये पहिली जनगणना कधी झाली होती तर 1872ला झाली होती. 2011 साली झालेली जनगणना ही 15वी जनगणना होती. ती स्वातंत्र्यानंतर झालेली 7वी जनगणना होती. त्या जनगणनेचं घोषवाक्य काय होतं तर आपले भविष्य आपली जनगणना, हे 15वी जनगणनेचं घोषवाक्य होतं. जनगणना कोण घोषित करतं किंवा ते कोणाकडे अधिकार आहेत तर रजिस्ट्रार जनरल ऑफ सेन्सस कमिशनर इंडिया, हे मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स अंतर्गत येतं. यांच्याकडे सेन्सस गोळा करण्याचं काम यांच्याकडे. आता आपण लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण प्रतिमान कोणकोणते ते बघूया. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी हा विविध तज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे मांडला असून तो साधारण 3 टप्पे, 4 टप्पे आणि 5 टप्पे या आधारे मांडला गेला. या 3 टप्प्यांचा विचार करता ते कोणकोणते टप्पे आहेत तर उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदर. दुसरा टप्पा कोणता आहे तर जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. तिसरा टप्पा काय तर जन्मदर कमी आणि मृत्यूदर कमी. तर यामध्ये आपण उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदर यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात तर हा उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदर साधारण मागास देशांमध्ये आढळतो. या टप्प्यात लोकसंख्या स्थिर असते किंवा लोकसंख्येत होणारी वाढ ही फारच कमी असते. या टप्प्यात शहरीकरण कमी झालेलं असते आणि ग्रामीण भागात राहणारे लोक शेतीवर जास्त अवलंबून असतात आणि शेती ही तंत्रज्ञानावर आधारित नसते. जास्त भर हा परंपरागत पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेती पद्धतीवर असल्याने शेती मागासलेपणाची असते. या टप्प्यात कार्यरत असलेले कारखाने हे ग्राहक उपयोगासाठी वस्तू पुरवणारे असतात. या टप्प्यात सेवा क्षेत्र सुद्धा अविकसित स्वरूपातच असते. मुले ही कुटुंबाची संपत्ती असल्याने कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे एकूण कुटुंबाचे दरडोई उत्पन्न हे अल्प असते. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, जीवनमानाचा दर्जा नेहमीच खालावलेला असतो. तर पुढचं संक्रमण सिद्धांत कोणता आहे तर जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. या टप्प्यात लोकसंख्या वाढ झालेली दिसून येते. या टप्प्यात कामगारांचे स्थलांतर, आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा वाढताना दिसतात, म्हणून जीवनमानाचा दर्जा उंचावलेला दिसतो. या टप्प्यात लोकसंख्येचा विस्फोट झालेला दिसतो. लोकसंख्येचा विस्फोट कोणत्या स्तरामध्ये टप्प्यात झालेला दिसतो तर जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी या टप्प्यात झालेला असतो. कारण वैद्यकीय सेवांचा दर्जा वाढल्याने साथींचे आजार कमी होतात आणि गोळ्या औषधांमुळे दीर्घकाळ आयुष्य लाभते. परंतु अर्थव्यवस्थेस गती प्राप्त होताना, रोजगार उपलब्ध होत असतात, त्यामुळे नव्याने जन्मलेली मुले ही यात समाविष्ट होऊन जातात. त्यामुळे जन्मदर कमी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. तसेच चाली, रीती, रूढी आणि परंपरा यांना लगेच जीवनातून दूर करण्यास समाज तयार होत नाही, म्हणून जन्मदर जास्त असतो. या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला असतो. जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला असतो. पुढचा टप्पा कोणता तर जन्मदर कमी आणि मृत्यूदरही कमी. या टप्प्यात जन्मदरात घट होऊन मृत्यूदरा एवढा होताना दिसतो, म्हणून या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर कमी झालेला दिसतो. या टप्प्यात शेतीचे यांत्रिकीकरण झालेले असते. मोठमोठ्या उद्योगांनी उत्पादन क्षेत्र काबीज केलेले दिसते. तसेच सेवा क्षेत्राची वाढ ही सर्वाधिक होते. नागरीकरणाचे प्रमाणही वाढलेले असते. नागरीकरणाचे प्रमाण कोणत्या टप्प्यात वाढते तर जन्मदर कमी आणि मृत्यूदर कमी असतो तेव्हा नागरीकरणाचे प्रमाण वाढलेले दिसते. या टप्प्यात शिक्षणाचा दर्जा उंचावलेला असतो. शिक्षित समाजाने जुन्या रूढी परंपरा झुगारलेल्या दिसतात. आरोग्य व्यवस्था, राहणीमान सर्वच गोष्टीत सुधारलेले असते. लहान कुटुंबाचे प्रमाण वाढते, त्यामुळे कुटुंबातील मुलांची संख्याही कमी झालेली दिसते, म्हणून एकूण कौटुंबिक उत्पन्नही वाढलेले दिसते. इतर महत्त्वाची काय माहिती आहे तर सुरुवातीच्या संक्रमणात जन्मदर चढाच असतो आणि मृत्यूदर घट झाल्याने लोकसंख्या वाढते. औद्योगिकरणाच्या अगोदरच्या काळात म्हणजे प्री इंडस्ट्रियल स्टेजमध्ये समाजात उच्च मृत्यूदर आणि उच्च जन्मदर आढळतो. औद्योगिकरणाच्या दरम्यानच्या काळात मृत्यूदर कमी होतो आणि जन्मदर उच्चच असतो. औद्योगिकरणानंतरच्या काळात मात्र जन्मदर आणि मृत्यूदर कमी होतो आणि लोकसंख्या स्थिर होते. म्हणजे औद्योगिकरणाच्या पूर्वीच्या काळात काय तर समाजात उच्च मृत्यूदर आणि उच्च जन्मदर आढळतो. औद्योगिकरणाच्या काळात काय होतं तर मृत्यूदर कमी होतं परंतु जन्मदर उच्चच राहतो आणि औद्योगिकनंतरच्या काळात काय होतं तर जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या स्थिर होते. आता C.P. ब्लॅकलर यांनी लोकसंख्या संक्रमणाचे सिद्धांताचे 5 टप्पे मांडलेले आहेत. ते कोणकोणते आहेत तर C.P. ब्लॅकलर यांनी लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे 5 टप्पे मांडले. त्यातील पहिला टप्पा कोणता आहे तर जन्मदर उच्च आणि मृत्यूदर ही उच्च. यामध्ये उच्च लोकसंख्या कमी आणि स्थिर असते.
दुसरा टप्पा कोणता तर जन्मदर उच्च असतो आणि मृत्यूदर कमी होतो, यामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग सर्वाधिक असतो. तिसरा टप्पा कोणता तर जन्मदर कमी आणि मृत्यूदरही कमी होतो, यामध्ये लोकसंख्या वाढ होते परंतु वाढीचा दर हा घटलेला असतो. चौथा टप्पा कोणता तर जन्मदर कमी आणि मृत्यूदरही कमी असतो, यामध्ये लोकसंख्या जास्त आणि स्थिर असते. पाचवा टप्पा जन्मदर कमी होतो पण मृत्यूदर वाढ जातो, यामध्ये लोकसंख्येत नैसर्गिक घट आढळून येते. आता भारतीय जनगणना अहवालाने 2001 साली 20व्या शतकातील लोकसंख्या वाढीच्या गतीचे 4 टप्प्यात वर्गीकरण केले. ते कोणकोणते 4 टप्प्यात भारतीय जनगणना अहवालाने केलेले आहेत तर 1901 ते 1921 हा लोकसंख्येची मंद वाढ दर्शवतो. 1921 ते 1951 ही लोकसंख्येची स्थिर वाढ दर्शवतो. ही स्थिर वाढ कशामुळे आहे तर मॉर्टॅलिटी इंड्युस्ड म्हणजे मृत्यूदर कमी झाल्यामुळे ही वाढ लोकसंख्येची स्थिर वाढ 1921 ते 1951 या काळात झाली. तिसरा टप्पा काय दर्शवतो तर हा 1951 ते 1981 दरम्यानचा हा वेगवान वाढ ही कशामुळे झाली तर फर्टिलिटी इंड्युस्ड. फर्टिलिटी म्हणजे जन्मदरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तिसरा टप्पा वेगवान वाढ दर्शवतो 1951 ते 1981. चौथा टप्पा कोणता तर 1981 ते 2001 यामध्ये अतिवाढीची भीती घालवली. भारतीय जनगणना अहवालाने 2001 साली 20व्या शतकातील लोकसंख्या वाढीच्या घटीचे 4 टप्प्यात वर्गीकरण केले. पहिला टप्पा 1901 ते 1921 यामध्ये लोकसंख्येची मंद वाढ होत होती. दुसरा टप्पा 1921 ते 1951 यामध्ये लोकसंख्येची स्थिर वाढ झाली होती. 1951 ते 1981 या दरम्यान लोकसंख्येची वेगवान वाढ झाली होती. 1981 ते 2001 या दरम्यान अतिवाढीची भीती घालवली होती. आता आपण सर्वाधिक क्षेत्रफळ भारतात आणि महाराष्ट्राची तुलना करूया. तुलनात्मक आता लोकसंख्येचा आणि क्षेत्रफळाचा अभ्यास करूया. भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ हे राजस्थानचं असून 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र, 4 नंबर उत्तर प्रदेश, 5 नंबर गुजरात. तर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ हे अहमदनगर जिल्ह्याचं असून 2 नंबर पुणे, 3 नंबर नाशिक, 4 नंबर सोलापूर, 5 नंबर गडचिरोली. भारतात सर्वाधिक क्षेत्रफळ कोणाचं आहे तर राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र, 4 नंबर यूपी, 5 नंबर गुजरात. महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ 1 नंबर अहमदनगर, 2 नंबर पुणे, 3 नंबर नाशिक, 4 नंबर सोलापूर, 5 नंबर गडचिरोली. तर सर्वाधिक कमी क्षेत्रफळ कोणतं आहे तर भारतामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ गोव्याचं, 2 नंबरला सिक्कीम, 3 नंबर त्रिपुरा, 4 नंबर नागालँड, 5 नंबर मिझोराम. तर महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ 1 नंबरला मुंबई शहर, 2 नंबरला मुंबई उपनगर, 3 नंबर भंडारा, 4 नंबर ठाणे, 5 नंबर हिंगोली. सर्वात कमी क्षेत्रफळात भारतामध्ये सर्वात कमी पहिला 1 नंबर कोण आहे तर गोवा, 2 नंबर सिक्कीम, 3 नंबर त्रिपुरा, 4 नंबर नागालँड, 5 नंबर मिझोराम. महाराष्ट्रात सर्वात कमी 1 नंबरला मुंबई, 2 नंबर मुंबई उपनगर, 3 नंबर भंडारा, 4 नंबर ठाणे, 5 नंबर हिंगोली. तर सर्वाधिक लोकसंख्याचा अभ्यास करूया. यामध्ये जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची ते बघूया. 1 नंबरला चीनची लोकसंख्या किती तर 135 कोटी. 2 नंबर भारताची लोकसंख्या 121 कोटी. 3 नंबर अमेरिकेची लोकसंख्या 31 कोटी. 4 नंबर इंडोनेशियाची लोकसंख्या 25.3 कोटी. 5 नंबर ब्राझीलची लोकसंख्या 20.2 कोटी. म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये 1 नंबरला चीन, 2 नंबर भारत, 3 नंबर अमेरिका, 4 नंबर इंडोनेशिया, 5 नंबर ब्राझील आणि 6 नंबर पाकिस्तान. तर भारतामध्ये लोकसंख्येनुसार सर्वाधिक लोकसंख्या कोणाची तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या 19.95 कोटी. 2 नंबर महाराष्ट्राची 11.23 कोटी. 3 नंबर बिहारची 10.38 कोटी. 4 नंबर वेस्ट बेंगाल याची लोकसंख्या 9.13 कोटी आणि विभाजनापूर्वीची आंध्र प्रदेशची लोकसंख्या 8.46 कोटी. 10 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे किती राज्य आहेत तर 3 राज्य आहेत भारतामध्ये. लोकसंख्येनुसार सर्वाधिक लोकसंख्या 1 नंबर यूपी, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर बिहार, 4 नंबर वेस्ट बेंगाल, 5 नंबर आंध्र प्रदेश. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याची सर्वाधिक लोकसंख्या आहे तर 1 नंबरला ठाणे, 2 नंबरला पुणे, 3 नंबरला मुंबई उपनगर, 4 नंबर नाशिक, 5 नंबर नागपूर. ही ठाण्याची लोकसंख्या पालघरचं विभाजन होण्यापूर्वीची आहे, त्यामुळे 1 नंबरला ठाणे आहे, 2 नंबरला पुणे, 3 नंबरला मुंबई उपनगर आहे, 4 नंबरला नाशिक आहे, 5 नंबरला नागपूर आहे. तर सर्वात कमी लोकसंख्येनुसार भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या 1 नंबरला सिक्कीमची लोकसंख्या 6.11 लाख आहे. 2 नंबरला मिझोराम, 3 नंबर अरुणाचल प्रदेश, 4 नंबर गोवा, 5 नंबर नागालँड. लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात कमी लोकसंख्या 1 नंबरला सिक्कीम, 2 नंबर मिझोराम, 3 नंबर अरुणाचल प्रदेश, 4 नंबर गोवा, 5 नंबर नागालँड. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे. 2 नंबरला गडचिरोली, 3 नंबरला हिंगोली, 4 नंबर वाशिम, 5 नंबर भंडारा. सिंधुदुर्गची लोकसंख्या 8.44 लाख आहे. ती सिक्कीम राज्यापेक्षा जास्त आहे. 1 नंबरला महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येनुसार 1 नंबर सिंधुदुर्ग, 2 नंबर गडचिरोली, 3 नंबर हिंगोली, 4 नंबर वाशिम, 5 नंबर भंडारा. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसंख्येनुसार क्रम कसा आहे तर सर्वाधिक लोकसंख्या ही दिल्लीची आहे. 2 नंबरला पुदुच्चेरी आहे, 3 नंबर चंदीगड आहे, 4 नंबर अंदमान निकोबार.
तर सर्वाधिक वाढीचा दर कसा बघा, भारतामध्ये सर्वाधिक वाढीचा दर कोणत्या राज्याचा आहे, तर मेघालयचा सर्वात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात जास्त आहे भारतामध्ये. मेघालयचा लोकसंख्या वाढीचा दर किती आहे, तर 27.9. 2 नंबर अरुणाचल प्रदेश, 3 नंबर बिहार, 4 नंबर जम्मू काश्मीर, 5 नंबर मिझोराम. सर्वाधिक लोकसंख्येच्या वाढीचा दर भारतामध्ये सर्वाधिक मेघालयचा, 2 नंबर अरुणाचल प्रदेश, 3 नंबर बिहार, 4 नंबर जम्मू काश्मीर, 5 नंबर मिझोराम. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर 1 नंबरला ठाणे, 2 नंबरला पुणे, 3 नंबरला औरंगाबाद, 4 नंबर नंदुरबार, 5 नंबर नाशिक. महाराष्ट्रामधील सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर 1 नंबरला कोण आहे, तर ठाणे, 2 नंबर पुणे, 3 नंबर औरंगाबाद, 4 नंबर नंदुरबार, 5 नंबर नाशिक. तर सर्वात कमी वाढीचा दर कोणाचा आहे, तर भारतामध्ये सर्वात कमी वाढीचा दर नागालँडचा दर लोकसंख्या वाढीचा दर हा ऋणात्मक आहे, वजा 0.60% इतका नागालँडचा लोकसंख्या वाढीचा दर आहे. 1 नंबर नागालँड, 2 नंबर केरळ, 3 नंबर गोवा, 4 नंबर आंध्र, 5 नंबर हिमाचल प्रदेश. तर सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर भारतामध्ये 1 नंबर नागालँड, 2 नंबर केरळ, 3 नंबर गोवा, 4 नंबर आंध्र प्रदेश, 5 नंबर हिमाचल प्रदेश. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर 1 नंबरला मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचा लोकसंख्या वाढीचा दर हा ऋणात्मक आहे. मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 1 नंबरला मुंबई शहर, 2 नंबर रत्नागिरी, 3 नंबर सिंधुदुर्ग, 4 नंबर वर्धा, 5 नंबर भंडारा. आता घनता बघूया. भारताची घनता 2001 मध्ये 325 होती, 2011ला 382 झाली. यामध्ये 2001 पासून 2011 पर्यंत 58 अंकांची वाढ भारताच्या घनतेमध्ये झाली. तर महाराष्ट्रासंबंधी काय माहिती आहे, तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 2001 मध्ये 315 होती, 2011 मध्ये 365 झाली. अशा प्रकारे 2001 ते 2011 दरम्यान 50 अंकांची वाढ महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेत झाली. महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्येची घनता 365, तर भारताची लोकसंख्येची घनता 382. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ही भारताच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा कमी आहे. सर्वाधिक घनतेचे प्रदेश, आता सुरुवातीला केंद्रशासित प्रदेशांमध्ये बघूया. केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता कोणाची आहे, तर दिल्ली, 2 नंबर चंदीगड, 3 नंबर पुदुच्चेरी, 4 नंबर दमण व दीव, 5 नंबर लक्षद्वीप. केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक घनता 1 नंबरला दिल्ली, 2 नंबर चंदीगड, 3 नंबर पुदुच्चेरी, 4 नंबर दमण व दीव, 5 नंबर लक्षद्वीप. तर भारतामध्ये सर्वाधिक घनता कोणाची आहे, तर 1 नंबरला बिहारची घनता किती, 1102. 2 नंबरला वेस्ट बंगाल, याची घनता किती आहे, तर 1029. 3 नंबर केरळची घनता किती आहे, तर 859. 4 नंबर यूपीची घनता 828. तर 1000पेक्षा जास्त घनता असणारे 2 राज्य आहेत, एक बिहार, 2 नंबर वेस्ट बंगाल. घनतेनुसार भारतामध्ये सर्वाधिक घनता 1 नंबर बिहार, 2 नंबर वेस्ट बंगाल, 3 नंबर केरळ, 4 नंबर यूपी. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घनता कोणत्या जिल्ह्याची, तर मुंबई उपनगर 1 नंबर, 2 नंबरला मुंबई शहर, 3 नंबरला ठाणे, 4 नंबर पुणे, 5 नंबर कोल्हापूर. लोकसंख्येच्या घनतेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता, तर पहिला मुंबई उपनगर, 2 नंबर मुंबई शहर, 3 नंबर ठाणे, 4 नंबर पुणे, 5 नंबर कोल्हापूर. आता सर्वात कमी घनता कोणत्या प्रदेशाची आहे, भारतामध्ये सर्वात कमी घनतेचं राज्य कोणतं आहे, तर अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची लोकसंख्याची घनता किती आहे, 17. अंदमान निकोबार 2 नंबर, 3 नंबर मिझोराम, 4 नंबर जम्मू काश्मीर, 5 नंबर सिक्कीम. अरुणाचल प्रदेशची लोकसंख्येची घनता 17 आहे, अंदमान निकोबारची 46 आहे, मिझोरामची 52 आहे, जम्मू काश्मीरची 56 आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या घनतेनुसार भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणाची आहे, अरुणाचल प्रदेश 1 नंबर, 2 नंबर अंदमान निकोबार, 3 नंबर मिझोराम, 4 नंबर जम्मू काश्मीर, 5 नंबर सिक्कीम. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणाची, तर गडचिरोलीची लोकसंख्येची घनता किती आहे, 74. महाराष्ट्रामध्ये 100पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे किती आहेत, तर फक्त एक जिल्हा 100पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणार आहे, तो म्हणजे गडचिरोली. 2 नंबरला लोकसंख्येची घनता सर्वात कमी कोणती, तर सिंधुदुर्ग, 3 नंबर चंद्रपूर, 4 नंबर रत्नागिरी, 5 नंबर यवतमाळ. लोकसंख्येची घनतेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता 1 नंबर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर गडचिरोली, 2 नंबर सिंधुदुर्ग, 3 नंबर चंद्रपूर, 4 नंबर रत्नागिरी, 5 नंबर यवतमाळ. आता सर्वाधिक लिंग गुणोत्तर बघूया. सर्वाधिक लिंग गुणोत्तर भारतामध्ये लिंग गुणोत्तरानुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे केरळ राज्याचं आहे. केरळ राज्याचं लिंग गुणोत्तर किती आहे, तर 1084. 2 नंबर पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश, याचं लिंग गुणोत्तर 1034. 3 नंबर तमिळनाडू, 4 नंबर आंध्र प्रदेश, 5 नंबर मणिपूर. तर 1000पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असणारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत, तर 2. आणि राज्य विचारलं तर फक्त एक राज्य 1084, पुदुच्चेरीची 1034. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे राज्य कोणती, 1 नंबर केरळ, 2 नंबर पुदुच्चेरी, 3 नंबर तमिळनाडू, 4 नंबर आंध्र प्रदेश, 5 नंबर मणिपूर. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तरमध्ये 1 नंबरला कोण आहे, रत्नागिरी, 2 नंबर सिंधुदुर्ग, 3 नंबर गोंदिया, 4 नंबर सातारा, 5 नंबर भंडारा. रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर किती, 1122. सिंधुदुर्गचं लिंग गुणोत्तर 1036. गोंदियाचं लिंग गुणोत्तर 999. यामुळे महाराष्ट्रामध्ये 1000पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे किती आहेत, तर 2, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे महाराष्ट्रातील जिल्हे: 1 नंबरला रत्नागिरी, 2 नंबर सिंधुदुर्ग, 3 नंबर गोंदिया, 4 नंबर सातारा, 5 नंबर भंडारा. सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणाचा आहे तर भारतामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे हरियाणाचं आहे. 2 नंबरला जम्मू काश्मीर, 3 नंबर सिक्कीम, 4 नंबर पंजाब, 5 नंबर UP. सर्वात कमी लिंग गुणोत्तर भारतामध्ये 1 नंबरला हरियाणा, 2 नंबर जम्मू काश्मीर, 3 नंबर सिक्कीम, 4 नंबर पंजाब आणि 5 नंबरला UP. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणाचा आहे तर 1 नंबरला मुंबई शहर, 2 नंबरला मुंबई उपनगर, 3 नंबरला ठाणे, 4 नंबरला पुणे, 5 नंबरला बीड. कमी लिंग गुणोत्तरानुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर 1 नंबरला मुंबई शहर, 2 नंबर मुंबई उपनगर, 3 नंबर ठाणे, 4 नंबर पुणे, 5 नंबरला बीड. तर सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर भारतामध्ये सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे तर 1 नंबरला आहे गोवा, 2 नंबरला आहे मिझोराम, 3 नंबरला आहे तमिळनाडू, 4 नंबरला आहे केरळ आणि 5 नंबरला आहे महाराष्ट्र. नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र हे 5 नंबरला. तर एकूण नागरी लोकसंख्येच्या नगरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आढळतो. प्रमाणानुसार नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये भारतामध्ये 1 नंबरला गोवा, 2 नंबर मिझोराम, 3 नंबर तमिळनाडू, 4 नंबर केरळ, 5 नंबर महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक मुंबई शहरामध्ये आहे. 2 नंबरला मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये 100% नागरी लोकसंख्या आहे. 3 नंबरला ठाणे, 4 नंबर नागपूर, 5 नंबरला पुणे. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये आढळतं तर भारतामध्ये सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण 1 नंबरला हिमाचल प्रदेश, 10% नागरी लोकसंख्येचे प्रमाण आहे. 2 नंबरला बिहार, 3 नंबरला आसाम, 4 नंबरला ओडिशा. सर्वात कमी नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 1 नंबरला भारतामध्ये हिमाचल प्रदेश, 2 नंबरला बिहार, 3 नंबर आसाम, 4 नंबर ओडिशा. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 1 नंबरला गडचिरोली, 2 नंबर सिंधुदुर्ग, 3 नंबर हिंगोली, 4 नंबर नंदुरबार, 5 नंबर वाशिम. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी नागरी लिंग गुणोत्तरामध्ये 1 नंबरला गडचिरोली, 2 नंबरला सिंधुदुर्ग, 3 नंबरला हिंगोली, 4 नंबर नंदुरबार, 5 नंबर वाशिम. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर एक लोकसंख्येमागे एकास 1.21 इतके प्रमाण ग्रामीण भागात आहे. एक माणूस जर शहरात राहत असेल तर ग्रामीण भागामध्ये 1.21 असं प्रमाण आढळतं. तर महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर बालक बालिका याच्यामध्ये बालकांची संख्या 1.12 असेल तर बालिकेंची संख्या 1 आहे. आता सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर कोणाचं बघा. भारतामध्ये सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर हे 1 नंबरला अरुणाचल प्रदेश, 2 नंबरला मिझोराम, 3 नंबरला मेघालय, 4 नंबरला छत्तीसगड, 5 नंबरला केरळ. बाललिंग गुणोत्तरामध्ये सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर 1 नंबरला अरुणाचल प्रदेशचं बाललिंग गुणोत्तर किती आहे तर 972, 2 नंबरला मिझोरामचं बाललिंग गुणोत्तर 970, 3 नंबर मेघालयचं 970, 4 नंबर छत्तीसगड, 5 नंबर केरळ. बाललिंग गुणोत्तरामध्ये भारतामध्ये 1 नंबर अरुणाचल प्रदेश, 2 नंबर मिझोराम, 3 नंबर मेघालय, 4 नंबर छत्तीसगड, 5 नंबर केरळ. तर महाराष्ट्रामध्ये बाललिंग गुणोत्तरानुसार सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर हे 1 नंबर गडचिरोलीचं बाललिंग गुणोत्तर 956, 2 नंबर चंद्रपूर, 3 नंबर गोंदिया, 4 नंबर रत्नागिरी, 5 नंबर भंडारा. बाललिंग गुणोत्तरामध्ये सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला गडचिरोली, 2 नंबर चंद्रपूर, 3 नंबर गोंदिया, 4 नंबर रत्नागिरी आणि 5 नंबरला भंडारा. तर सर्वात कमी बाललिंग गुणोत्तरामध्ये भारतामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणाचं तर 1 नंबरला हरियाणा, 2 नंबरला पंजाब, 3 नंबरला जम्मू काश्मीर, 4 नंबरला राजस्थान, 5 नंबरला गुजरात. बाललिंग गुणोत्तरामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर भारतामध्ये 1 नंबरला हरियाणा, 2 नंबर पंजाब, 3 नंबर जम्मू काश्मीर, 4 नंबर राजस्थान, 5 नंबर गुजरात. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तरामध्ये 1 नंबरला बीड, 2 नंबरला जळगाव, 3 नंबरला अहमदनगर, 4 नंबरला बुलढाणा, 5 नंबरला कोल्हापूर. बाललिंग गुणोत्तरामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला बीड, 2 नंबरला जळगाव, 3 नंबरला अहमदनगर, 4 नंबरला बुलढाणा, 5 नंबरला कोल्हापूर. आता साक्षरतेमध्ये सर्वाधिक साक्षरता कोणाची आहे बघा. केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक साक्षरता ही लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची आहे. 2 नंबरला दमण व दीव, 3 नंबरला पुदुच्चेरी, 4 नंबर चंदीगड आणि 5 नंबरला दिल्ली आहेत. केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक साक्षरता लक्षद्वीप 92.28, 2 नंबरला दमण दीव, 3 नंबरला पुदुच्चेरी, 4 नंबरला चंदीगड आणि दिल्लीची साक्षरता 86.34% इतकी आहे. तर भारतामध्ये साक्षरतेनुसार
1 नंबरला केरळ, 2 नंबर मिझोराम, 3 नंबर गोवा, 4 नंबर त्रिपुरा, 5 नंबर हिमाचल प्रदेश, 6 नंबरला महाराष्ट्र. महाराष्ट्र हे 6 नंबरला साक्षरतेच्या बाबतीत. भारतामध्ये साक्षरतेनुसार 1 नंबरला केरळ, केरळची साक्षरता 94%, 2 नंबरला मिझोराम, 3 नंबर गोवा, 4 नंबर त्रिपुरा, 5 नंबर हिमाचल प्रदेश आणि 6 नंबर महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षरता कोणत्या जिल्ह्याची आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षरता 1 नंबरला मुंबई उपनगर, 2 नंबर मुंबई शहर, 3 नंबर नागपूर, 4 नंबर अकोला, 5 नंबर अमरावती. साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षरता 1 नंबरला मुंबई उपनगर, 2 नंबर मुंबई शहर, 3 नंबर नागपूर, 4 नंबर अकोला, 5 नंबरला अमरावती. तर सर्वात कमी साक्षरतेमध्ये भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्याची आहे? तर 1 नंबरला बिहार, बिहारची साक्षरता किती? 61.80%, 2 नंबरला अरुणाचल प्रदेश, 3 नंबर राजस्थान, 4 नंबर झारखंड, 5 नंबर आंध्र प्रदेश, 6 नंबर जम्मू काश्मीर आणि 7 नंबर उत्तर प्रदेश. 1 नंबरला सर्वात कमी साक्षरतेमध्ये भारतामध्ये 1 नंबरला कोण आहे? तर बिहार, 2 नंबर अरुणाचल प्रदेश, 3 नंबर राजस्थान, 4 नंबर झारखंड, 5 नंबर आंध्र प्रदेश. तर सर्वात कमी साक्षरता महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरतेमध्ये 1 नंबरला कोण आहे? तर नंदुरबार, नंदुरबारची साक्षरता ही महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे, 64.38. 2 नंबरला जालना, 3 नंबरला धुळे, 4 नंबरला परभणी, 5 नंबरला गडचिरोली. साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता नंदुरबारची, 2 नंबरला जालना, 3 नंबरला धुळे, 4 नंबरला परभणी, 5 नंबरला गडचिरोली. तर भारताची पुरुष आणि महिलांच्या साक्षरतेचं तुलना केल्यास एकूण साक्षरता भारताची साक्षरता आहे 74.04, तर महाराष्ट्राची एकूण साक्षरता किती? 82.34%. साक्षरतेमध्ये पुरुषांची साक्षरता भारतामध्ये 82.14% इतकं प्रमाण आहे, तर महाराष्ट्रामध्ये पुरुषांच्या साक्षरतेमध्ये 88.38 इतकं प्रमाण आहे. स्त्रियांच्या साक्षरतेमध्ये भारतामध्ये स्त्रियांची साक्षरता 65.46 इतकी आहे, तर महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची साक्षरता 75.88% इतक्या स्त्रिया महाराष्ट्रामध्ये साक्षरता आहे. आता संक्षिप्त आढावा घ्या. लोकसंख्या 2001 आणि 2011ची तुलना केलेली आहे. यामध्ये लोकसंख्या, भारताची लोकसंख्या 2011ला 121 कोटी होती, तर महाराष्ट्राची लोकसंख्या 2011ला 11.24 कोटी होती, तर 2001ला 9.69 कोटी होती. लोकसंख्या वाढीचा दर, भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर 2001ला 21.54 होता, तो 2011मध्ये 17.64 इतका झाला. तर महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर 2001ला 22.57 होता, तो 2011मध्ये 15.99 इतका झाला. एकूण लोकसंख्येचे प्रमाण, महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येचे भारतातील लोकसंख्येचे प्रमाण 2001ला 9.42% होते, 2011ला 9.28 इतके झाले. लिंग गुणोत्तरामध्ये भारताची 2001ला लिंग गुणोत्तर 933 होते, तर 2011ला 943 झाले. अशा प्रकारे 10 अंकांची वाढ लिंग गुणोत्तरामध्ये भारताच्या लिंग गुणोत्तरामध्ये झाली. 2001ला महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 922 होतं, ते 2011च्या जनगणनेनुसार 929 झालं. अशा प्रकारे 7 अंकांची वाढ लिंग गुणोत्तरामध्ये महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरामध्ये झाली. बाललिंग गुणोत्तरामध्ये 2001ला भारताचं बाललिंग गुणोत्तर 927 होतं, ते 2011च्या जनगणनेनुसार 919 झालं. तर महाराष्ट्राच्या बाललिंग गुणोत्तरामध्ये 2001ला महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर 913 होतं, 2011मध्ये 894 इतकं कमी झालं. घनतेमध्ये भारताची घनता 2001ला 325 होती, 2011ला 382 झाली. तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 2001मध्ये 315 होती, ती 2011ला 365 झाली. साक्षरतेमध्ये भारताची साक्षरता 2001मध्ये 64.83 होती, ती 2011ला 74.04 झाली. तर महाराष्ट्राची साक्षरता 2001मध्ये 76.88 होती, ती 2011ला 82.34% इतकी झाली. पुरुष साक्षरतेमध्ये भारताची पुरुष साक्षरता 2001ला 73.26 होती, 2011ला 82.14 झाली. तर 2001ला महाराष्ट्रामध्ये पुरुषांची साक्षरता 85.97 इतकी होती, ती 2011मध्ये 88.38 इतकी झाली. स्त्रियांच्या साक्षरते प्रमाणामध्ये भारतामध्ये स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण 2001मध्ये 53.67% इतके होतं, तर 2011ला 65.46% इतकं वाढ झाली. तर महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतामध्ये 2001 साली महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेमध्ये प्रमाण किती होतं? 67.03% इतकं होतं, ते 2011मध्ये 75.89% इतकं साक्षरतेचं प्रमाण झालं. आपण भारतातील लोकसंख्या धोरणाचा इतिहास बघू. 1952 साली सुरू करण्यात आलेल्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाचा मुख्य भर कशावर होता? तर टू स्टॅबिलाइज द पॉप्युलेशन ॲट अ लेवल कन्सिस्टंट विथ द रिक्वायरमेंट ऑफ अ नॅशनल इकॉनॉमी. हा 1952 साली सुरू करण्यात आलेल्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाचा मुख्य भर होता. त्यानंतरच्या काळात या कार्यक्रमात बदल होत गेला आणि सध्या या योजनेचा भर हा लोकसंख्या स्थिरीकरणाबरोबरच प्रजनन, आरोग्य आणि माता मृत्यू, अर्भक मृत्यू आणि बालमृत्यू कमी करणे तसेच
जन्मानंतरच्या येणाऱ्या विकृतीमध्ये घट घडवून आणणे यावर आहे. सुरुवातीला लोकसंख्या धोरणाचा, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाचा भर हा लोकसंख्या स्थिरीकरणावर होता. पण आत्ता हा प्रजनन आरोग्य, माता मृत्यू, गर्भमृत्यू आणि बालमृत्यू कमी करणे तसेच जन्मानंतरच्या येणाऱ्या विकृतीमध्ये घट घडवून आणणे यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे. लोकसंख्या वाढीला पूरक ठरणाऱ्या कोणत्या बाबी आहेत तर भारतात अजूनही 22.1% मुलींची 18 वर्षे पूर्ण होण्या अगोदर लग्न होते. त्यामुळे लोकसंख्या वाढीला सुद्धा कारणीभूत आहे. तसेच निरीक्षणानुसार असे आढळून आले की एकूण प्रसूतीमध्ये 5.6% प्रसूती या 15 ते 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या असतात. अल्पवयातच लग्न होणाऱ्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक हे बिहारमध्ये आहे. 2 नंबरला राजस्थान. अल्पवयात लग्न होणाऱ्या मुलीचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे तर बिहारमध्ये, 2 नंबरला राजस्थान, 3 नंबर झारखंड, 4 नंबर उत्तर प्रदेश. आता भारताचे पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणकोणते कार्यक्रम लोकसंख्या नियंत्रणासाठी राबवले गेले तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत 1952 साली कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू करणारा भारत हा पहिला देश ठरला. भारत सरकारने WHO मदतीने कुटुंब नियोजनाच्या पद्धतीविषयी संशोधन करण्यासाठी डॉक्टर अब्राहम स्टोन यांची मदत घेतली होती. भारत सरकारने कोणाची मदत घेतली होती कुटुंब नियोजनाच्या पद्धतीविषयी संशोधन करण्यासाठी तर अब्राहम स्टोन यांची मदत घेतली होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. 1957 साली मुंबईत लोकसंख्या प्रशिक्षण व संशोधन केंद्र स्थापन केले. ते आता आंतरराष्ट्रीय लोकसंख्या प्रशिक्षण संस्था या नावाने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण संस्था या नावाने सुरू असलेलं संशोधन केंद्र कधी स्थापन केलं गेलं तर 1957 साली मुंबईत स्थापन केलं गेलं. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 1966 साली आरोग्य मंत्रालयाअंतर्गत कुटुंब नियोजन विभागाची स्थापना केली गेली. या योजनेदरम्यान कुटुंब नियोजनाचे निशाण म्हणून उलटा त्रिकोण, लाल रंगाचा उलटा त्रिकोण स्वीकारण्यात आला. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 1966 साली आरोग्य मंत्रालयाअंतर्गत कुटुंब नियोजन विभागाची स्थापना केली गेली. चौथ्या पंचवार्षिक योजनेत कॅफेटेरिया दृष्टिकोन स्वीकारला. याद्वारे कुटुंब नियोजनाच्या कोणत्याही साधनाचा स्वीकार करण्याचा पर्याय ठेवण्यात आला. हम दो हमारे दो ही घोषणा करण्यात आली. तसेच आरोग्य मंत्रालयाचे नाव बदलून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय ठेवले. पाचव्या पंचवार्षिक योजनेत पहिल्यांदा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 संमत केले गेले. कोणत्या पंचवार्षिक धोरणात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण संमत केलं तर पाचव्या पंचवार्षिक धोरणात. तर याच्यानंतर आलेल्या जनता सरकारने 1977 साली नवीन लोकसंख्या धोरण जाहीर केलं. तर भारतातील लोकसंख्या धोरणाचा आपण आता आढावा घ्या. पहिलं धोरण आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या तर यामध्ये पहिली तरतूद होती लग्नासाठी मुलीचे वय कमीत कमी 18 वर्षे तर मुलाचे वय 21 वर्षे वाढवावे. दुसरी तरतूद होती सर्व राज्यांमध्ये मुलींच्या साक्षरतेत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्नाची गरज आहे. तिसरी तरतूद होती 2 मुलांपर्यंतच कुटुंब सीमित ठेवून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास आर्थिक मदतीची तरतूद केली गेली. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या 1976च्या धोरणामध्ये 3 तरतुदी होत्या. पहिली तरतूद मुलीचे वय कमीत कमी 18 वर्षे तर मुलाचे वय 21 वर्षे असावे सर्व राज्यात. दुसरी तरतूद होती सर्व राज्यांमध्ये मुलींच्या साक्षरतेत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तिसरी तरतूद होती 2 मुलांपर्यंतच कुटुंब सीमित ठेवून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास आर्थिक मदत दिली जावी. या 3 तरतुदी होत्या. पुढचं 1976च्या तरतुदी याची अंमलबजावणी कडक करण्यात आल्यामुळे लोकांचा रोष उडवला होता. त्यामुळे नवीन सरकार बदल होऊन 1977ला जनता पार्टीचं सरकार आलं. जनता पार्टीने सरकार आल्या त्यांनी नवीन लोकसंख्या धोरण 1977ला लागू केले. यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या तर कुटुंब नियोजन कार्यक्रमास कुटुंब कल्याण कार्यक्रम असे नाव दिले. तसेच मुलगा आणि मुलगी यांचे वय वाढवून अनुक्रमे 21 वर्षे मुलाचे वय आणि 18 वर्षे मुलीचे वय केले. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ही ऐच्छिक केली. 1976ला ती कंपल्सरी केली होती तर 1977ला ती ऐच्छिक कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ही ऐच्छिक केली गेली. चौथी तरतूद काय केली तर शिक्षण व्यवस्थेत लोकसंख्या शिक्षणाची तरतूद केली गेली. 1977च्या लोकसंख्या धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेत लोकसंख्या शिक्षणाची तरतूद केली गेली. पाचवी तरतूद काय केली गेली तर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्यांना आर्थिक मदत करण्याची तरतूद केली गेली. 6वी तरतूद काय केली गेली तर ग्रामीण भागात जनजागृतीसाठी जास्तीत जास्त माध्यमाचा वापर करण्याची तरतूद. 7वी तरतूद काय होते तर खाजगी कंपन्यांनी जर कुटुंब नियोजनाच्या साधनांचा कर्मचाऱ्यांमध्ये प्रचार केल्यास त्यांना करात सवलत देण्याची तरतूद केली गेली. याच्यानंतर 6व्या पंचवार्षिक योजनेत 1983 साली राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर झाले. त्या अंतर्गत सर्वांसाठी आरोग्य आणि 2000 पर्यंत निव्वळ जननदर 2.1 पर्यंत आणणे हे उद्दिष्ट ठेवले होते. डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंख्या नियंत्रणासाठी विशेष अभ्यास दल स्थापन करण्यात आले. त्यांनी 1994ला अहवाल दिला. याच अहवालावर आधारित
15 फेब्रुवारी 2000 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केले गेले. एम एस स्वामीनाथन यांनी अहवाल कधी दिला तर 1994ला दिला. त्या अहवालानुसार 15 फेब्रुवारी 2000 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं जाहीर केले गेले. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 सालचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये काय काय तरतुदी होत्या, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारची लक्ष्य ठरवण्यात आली होती. पहिलं अल्पकालीन लक्ष्य, दुसरं मध्यमकालीन लक्ष्य आणि तिसरं दीर्घकालीन लक्ष्य होती. तर अल्पकालीन लक्ष्यांमध्ये काय होतं, तर माता व बाल आरोग्यासाठी एकात्मिक सेवा प्रणाली प्रस्थापित करणे, गर्भनिरोधन, आरोग्य पायाभूत संरचना आणि आरोग्य कर्मचारी इत्यादी गरजा पूर्ण करणे हे अल्पकालीन लक्ष्य होतं. मध्यमकालीन लक्ष्यामध्ये काय होतं, तर 2010पर्यंत एकूण जननदर 2.1 पर्यंत आणणे, म्हणजेच रिप्लेसमेंट लेवलपर्यंत जननदर आणणे हे लक्ष्य मध्यमकालीन लक्ष्य होतं. तर दीर्घकालीन लक्ष्य काय होतं, तर 2045पर्यंत लोकसंख्येचे स्तरीय साध्य करणे. हे 3 लक्ष्य राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000नुसार होती. तर या उद्दिष्टाबरोबरच काही सामाजिक उद्दिष्टे ठरवण्यात आली होती. ती 2010पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणात काही सामाजिक उद्दिष्टे ठरवण्यात आली होती. ती कधीपर्यंत साध्य करायची होती, तर 2010पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. त्यामध्ये कोणकोणती उद्दिष्टे होती, तर पहिलं उद्दिष्ट होतं माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे. 2 नंबर 14 वर्षापर्यंत शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणे. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर मुले आणि मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण 20% कमी करणे. तिसरी तरतूद होती शिशु मृत्यू दर प्रति हजारामागे 30पेक्षा कमी करणे. चौथी तरतूद होती माता मृत्यू दर प्रति लाखामागे 100पेक्षा कमी करणे. 5वी तरतूद होती सार्वत्रिक लसीकरण साध्य करणे. 6वी तरतूद होती मुलींना उशिरा लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करणे. लग्नासाठी 18 वर्षापेक्षा कमी वय नसेल आणि 20 वर्षापेक्षा जास्त असावे अशी तरतूद 6वी होती. 7वी तरतूद काय होते, तर 80% संस्थात्मक प्रसूती आणि 100% कुशलदायीद्वारे प्रसूतीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. 80% संस्थात्मक म्हणजे हॉस्पिटलमध्ये 80% प्रसूती व्हाव्यात आणि 100% हा कुशलदायीद्वारे प्रसूती व्हाव्यात असे लक्ष ठेवले होते. 8वं लक्ष काय होतं, तर जन्म, मृत्यू, विवाह तसेच गर्भाची नोंदणी अनिवार्य करण्यात येणार होते. 9वं उद्दिष्ट काय होतं, तर एड्स व इतर संक्रामक रोगाचा प्रसार टाळणे. 10वी तरतूद काय होतं, तर प्रजनन व बाल आरोग्य सेवा यांच्या पूर्ततेसाठी आयुचा सहभाग असावा. 11वी तरतूद काय होतं, लहान कुटुंब संकल्पनेला प्रोत्साहन देऊन एकूण जननदर 2.1 पर्यंत म्हणजेच रिप्लेसमेंट लेवलपर्यंत कमी करावा. वरील उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी 11 मे 2000 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन करण्यात आला. हा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता, तर पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 11 मे 2000 साली स्थापन केला गेला होता. आता आपण भारतातील बेरोजगारीविषयी बघूया. सुरुवातीला बेरोजगारीची व्याख्या म्हणजे काय, बेरोजगारी म्हणजे काय ते बघूया. एखादी व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असून समाजमान्य वेतनावर काम करण्याची इच्छा असून ही रोजगारापासून वंचित असेल तर ती बेरोजगार म्हणून ओळखली जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची काम करण्याची इच्छा असून जर त्याला रोजगार मिळत नसेल तर त्याला बेरोजगार असं समजलं जाईल. तर भारतातील बेरोजगारीचे प्रकार कोणकोणते आहेत, तर एक पहिला प्रकार आहे खुली बेरोजगारी म्हणजेच ओपन अनएम्प्लॉयमेंट. याच्यामध्ये काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार मिळत नसेल अशी व्यक्ती या गटात मोडते. दुसरे बेरोजगारीचा प्रकार आहे सुशिक्षित बेरोजगार म्हणजेच एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. यामध्ये सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात तेव्हा ते या गटात समाविष्ट होतात. म्हणजे जर एखाद्या इंजिनियरने पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर ते एज्युकेटेड अंडर एम्प्लॉयमेंट किंवा अनएम्प्लॉयमेंट, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जाईल. कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजेच अंडर एम्प्लॉयमेंट कोणाला म्हटलं जातं, तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणापेक्षा कमी प्रतीचा रोजगार मिळत असेल तर ती व्यक्ती कमी प्रतीची बेरोजगार या गटात मोडते. यामध्ये पोलीस भरतीत सामील होणारे इंजिनियर हे कमी प्रतीच्या बेरोजगारीमध्ये मिळतात. हंगामी बेरोजगारी म्हणजे काय, तर सीझनल अनएम्प्लॉयमेंट. यामध्ये वर्षातील काही ठराविक काळात काम मिळते परंतु इतर काळात रोजगार मिळत नाही. शेतीच्या कामासंबंधात हंगामी बेरोजगारी आढळते. पुढची बेरोजगारी कोणती आहे, तर अदृश्य व प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. यामध्ये एका ठिकाणी काही ठराविक कामगार काम करत आहेत, त्यात आणखी कामगार सामील झाल्यावर एकूण उत्पन्नात काहीच वाढ दिसत नाही. त्यामुळे नव्याने सहभागी झालेले कामगार काम करताना दिसतात परंतु त्यांच्या येण्याने उत्पादनात काहीच भर पडले नाही. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी छुपे बेरोजगार असे म्हटले जाते. छुपे बेरोजगारी ही शेतीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. म्हणजे जर एका शेतीत 2 कामगार काम करत असतील आणि एखादा बेरोजगार युवक पुण्याहून शेतीत गेला आणि तिथे शेतीत काम करणाऱ्यांची संख्या 3 झाली,
सुरुवातीला दोन लोक काम करून जितके उत्पन्न मिळवत होते तितकेच उत्पन्न 3 लोक काम करून मिळवत असेल तर त्याला अदृश्य व प्रचंड बेरोजगारी म्हणतात. चक्रीय बेरोजगारी म्हणजे सायक्लिक अंडर एम्प्लॉयमेंट. ही व्यापारी चक्राच्या मंदीची परिस्थिती असते तिथे चक्रीय बेरोजगारी आढळते. घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. यामध्ये जेव्हा कामगार अधिक चांगल्या नोकरीच्या प्रयत्नात अगोदरची नोकरी सोडून आपली नवीन कौशल्य अवगत करून नवीन नोकरी शोधत असतात, या दरम्यानचा कालावधी हा घर्षणात्मक बेरोजगारी या प्रकारात मोडतो. तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो. म्हणजे घर्षणात्मकमध्ये एखादा इंजिनियर जॉब सोडून जर MPSC UPSCचा अभ्यास करत असेल तर तो घर्षणात्मक बेरोजगारीमध्ये मोडतो. संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. यामध्ये एखाद्या देशातील अर्थव्यवस्थेत झालेल्या संरचनात्मक बदलामुळे नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले तर अशावेळी कामगारांचे कौशल्य कमी पडू लागतात, त्यावेळी ही बेरोजगारी निर्माण होते. तसेच विकसनशील देशांमध्ये उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी सुद्धा या गटामध्ये मोडते. आता जुनाट बेरोजगारी म्हणजेच क्रोनिक बेरोजगारी. मोठ्या कालावधीसाठी सुरू असलेली बेरोजगारी ही क्रोनिक बेरोजगारी असते. तर बेरोजगारी मोजण्याच्या आकडेवारीचे स्रोत कोणकोणते आहेत तर त्यामध्ये 3 स्रोत दिलेले आहेत. पहिला स्रोत आहे दशवार्षिक जनगणना अहवाल. दुसरा स्रोत कोणता आहे तर NSSOचे बेरोजगारविषयक पंचवार्षिक अहवाल. तिसरा स्रोत कोणता आहे तर रोजगार व प्रशिक्षण महासंचालनालय यांनी पुरवलेले एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडील नोंदीबद्दलची आकडेवारी. या 3 स्रोत हे बेरोजगारीच्या आकडेवारीचे स्रोत आहेत. आता NSSOच्या बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत तर त्यामध्ये पहिली पद्धत आहे युज्युअल स्टेटस म्हणजे नित्य दर्जा व दुय्यम दर्जा. नित्य दर्जा म्हणजे काय तर युज्युअल स्टेटस. यामध्ये सर्वेक्षणापूर्वी 365 दिवसांचा संदर्भ कालावधीत त्याच्या कामाचा दर्जा मोजला जातो. कामाचा दर्जा म्हणजेच स्थिती. काम करणारी, काम न करणारी, परंतु कामाच्या शोधात असणारी आणि काम करीत नसणारी तसेच कामाच्या शोधातही नसणे. यामध्ये कामाचा दर्जा म्हणजे स्थितीचा समावेश होतो. कामाचा दर्जा म्हणजे स्थितीमध्ये काय कोण मोडतं तर काम करणारी, काम न करणारी, परंतु कामाच्या शोधात असणारी, काम करीत नसणारी तसेच कामाच्या शोधातही नसणारी यांचा संबंध हा कामाचा दर्जा किंवा स्थितीमध्ये येतो. त्या व्यक्तीच्या नित्य दर्जा 2 आधारावर आहेत. पहिला नित्य प्रमुख दर्जा म्हणजेच युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. यामध्ये व्यक्तीने 365 दिवसापैकी ज्या कामावर दीर्घ वेळ घालवला आहे ते काम युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस म्हणजेच नित्य प्रमुख दर्जामध्ये येतं. तर दुय्यम आर्थिक दर्जामध्ये कोणतं येतं सबसिडियरी इकॉनॉमिक स्टेटसमध्ये 365 दिवसांपैकी किमान 30 दिवस जर इतर दुसऱ्या कामावर घालवले तर ते काम म्हणजे व्यक्तीचा दुय्यम आर्थिक दर्जा होय. वरील दोन्हींचे एकत्रीकरण करून व्यक्तीचा नित्य व प्रमुख दर्जा म्हणजेच युज्युअल प्रिन्सिपल आणि सबसिडियरी स्टेटस निश्चित करतात. वर्षातील मोठ्या कालावधीत दरम्यान काम उपलब्ध नसलेल्या व्यक्तीस UPSS आधारावर बेरोजगार समजतात. यावरून खुल्या व जुनाट बेरोजगारीचे मोजमाप घेता येते. आता पुढच्या बेरोजगारीचा प्रकार कोणता तर चालू साप्ताहिक दर्जा. चालू साप्ताहिक दर्जा म्हणजेच करंट विकली स्टेटस. यामध्ये सर्वेक्षणापूर्वीच्या 7 दिवसांच्या संदर्भातील काळात व्यक्तीच्या कामाचा दर्जा तपासला जातो. कामाचा दर्जा म्हणजे काम करण्याची स्थिती, काम न करण्याची स्थिती, कामाची इच्छा असून काम न मिळण्याची स्थिती म्हणजेच कामाचा दर्जा. यात आठवड्यात कोणत्याही एका दिवशी किमान 1 तासाचे काम मिळू शकलेली व्यक्ती ही CWS म्हणजेच करंट विकली स्टेटसच्या आधारावर कामगार समजली जाते. म्हणजेच आठवड्यात किमान 1 तासही काम न मिळू शकणारी व्यक्ती CWS नुसार बेरोजगार असते. यानुसार तात्पुरत्या बेरोजगारीची आकडेवारी समजते. पुढची बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे तर दैनिक दर्जा म्हणजेच करंट डेली स्टेटस. यामध्ये सर्वेक्षणापूर्वीच्या आठवड्यातील प्रत्येक दिवसाच्या कामाच्या आधारावर ठरवला जातो. यानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवशी किमान 4 तास काम उपलब्ध झाले तर CDS नुसार ती व्यक्ती रोजगारप्राप्त, अन्यथा ती व्यक्ती बेरोजगार समजली जाते. म्हणजे त्याला आठवड्यातील प्रत्येक दिवशी किमान 4 तास काम मिळणं गरजेचं आहे. जर काम मिळालं तर ती करंट डेली स्टेटसवरती रोजगार आहे असं समजलं जातं, अन्यथा ती बेरोजगार समजली जाते. यानुसार क्रोनिक व तात्पुरत्या बेरोजगारीच्या बरोबरच कमी प्रतीच्या बेरोजगारीचाही अंदाज येतो. या आधारानुसार बेरोजगारीची आकडेवारी सर्वाधिक आढळते. सर्वाधिक आकडेवारी कोणत्या बेरोजगारीच्या प्रकारानुसार आढळते तर करंट डेली स्टेटस या प्रकारानुसार. हा भारतातील मानव संसाधन विकासातील या लेक्चरमधील पहिला भाग होता. दुसरा भाग याच्यानंतर अपलोड करतो. दोन्ही भाग अपलोड केल्यानंतर या लेक्चरची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहोत, तर तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.